व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुमारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। आज 5 जुलै उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं होतं की 5 जुलैला आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे स्वतः हे दादरला आधी जिथे कबूतरखाना होता ना तिथे जाणार आणि तिथे जाऊन हे रामरक्षा म्हणणार, हनुमान चालीसा म्हणणार आणि दाखवून देणार की बघा आम्ही कसे रामभक्त आहोत, आमच्या मनामध्ये देखील राम आहे। एकीकडे असं म्हणायचं की हृदयात राम आणि काम हाताला काम वगैरे असं आमचं हिंदुत्व आहे। हे तेच उद्धव ठाकरे आहेत बरं का, ज्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला आलेल्या नवनीत राणा यांना 13 दिवस तुरुंगामध्ये डांबलं होतं। तेव्हा यांना हनुमान चालीसाची अलर्जी झाली होती। मग आता का बरं यांना राम आठवला? सगळा पक्ष संपला, नेते सोडून गेले, खासदार सोडून गेले, आता आमदार बंड करायच्या तयारीत आहेत, ते सुद्धा शिंदे सेनेमध्ये कुठल्याही क्षणी प्रवेश करू शकतात। सगळी वाताहत झालेली आहे आणि आता यांना राम आठवलाय, प्रभू श्रीराम आता आठवले, वराती मागून घोडे यांचे सगळे। हे तेच उद्धव ठाकरे आहेत जे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर असं संबोधतात। काय उन्माद आलाय, जय श्रीराम जय श्रीराम। आता हा कशाचा उन्माद करत आहेत ठाकरे सेनेचे लोक, हे सगळे नेते? प्रश्न असा पडतो मित्रांनो कधी कधी मनामध्ये की यांना खरंच रामरक्षा येत असेल का, हनुमान चालीसा येत असेल का, मारुती स्तोत्र येत असेल का? त्याचं कारण आहे, तुम्ही हनुमान चालीसा म्हणा, आम्ही रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणू, असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे आराधना जी करायची आहे देवाची त्याच्यातही ह्यांनी भेद केलेला आहे बघा। म्हणजे हनुमान चालीसा तुमचा आणि मारुती स्तोत्र आमचं। बरं, ते मारुती स्तोत्र कोणी लिहिलंय हे तरी यांना माहिती आहे का? रामरक्षा कोणी लिहिलेली आहे, कोणी रचली आहे हे तरी यांना माहित असेल, त्यांच्या गावी तरी असेल का? हे सगळं ढोंग आहे, हा सगळा बेगडीपणा आहे। झालं काय की एक दुर्दैवी घटना घडली अयोध्येमध्ये। अयोध्येच्या राम मंदिराच्या दानपेटीमधून पैसे चोरीला गेले, त्याचा पूर्ण देशभरामध्ये बाऊ झालेला आहे। विरोधक सडकावून टीका करत आहेत, उद्धव ठाकरे तर सरळ सरळ आरोपच करत सुटलेले आहेत की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीच त्या दानपेटीवर डल्ला मारलेला आहे आणि ते जे दानपेटीतले पैसे यांनी चोरले किंवा पळवले त्याच पैशांचा वापर हे खासदार फोडण्यासाठी यांनी केला। एकीकडे ओमराजे निंबाळकर असं म्हणतात की तुम्ही माझ्यावर आरोप करताय 100 कोटी घेतले म्हणून, जर पैसेच घ्यायचे असते तर मी 2022लाच गेलो असतो ना शिंदे सेनेमध्ये, थांबलो कशाला असतो इतकी वर्ष तुमच्यासोबत। खरं तर झाले काय की उद्धव ठाकरे यांचा जो अहंकार आहे ना तो काही केला कमी होत नाहीये। त्यांच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे देखील त्याच वाटेवर निघालेले आहेत आणि सगळ्यात मोठी गोची संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी करून ठेवलेली आहे मित्रांनो। या दोघांच्या मुळेच आज उबाठा गटाची ही अशी दुरावस्था झालेली आहे, असं लोक उघड उघड बोलायला लागलेले आहेत। तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या अजूनही लक्षात येत नाहीये की वेळीच जर राऊतांना आवर घातला नाही तर सगळंच संपून जाईल। म्हणजे नगरसेवक पण जातील, आमदार पण निघून जातील। विचार करा तुम्ही, हे 6 खासदार फक्त जाणार अशी चर्चा सुरू झालेली होती तर राऊतांनी त्यांना आई बहिणीवरून शिव्या द्यायला सुरुवात केली, तेही मीडिया समोर, कॅमेरा समोर, आणि असं सांगत की हे कट करू नका, हे ठेवा, हे ऑन द रेकॉर्ड ठेवा। आता जगातला कुठलाही व्यक्ती आपल्याबद्दल जर असं कोणी घाणेरडं बोलत असेल तर कसं सहन करेल? आणि कदाचित त्यामुळेच या सगळ्यांनी निर्णय घेतला। मध्ये चर्चा अशी झालेली होती की संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर हे परतणार आहेत उबाठा गटामध्ये, पण राऊतांनी जी घाण करून ठेवली, ज्या शिव्या दिल्या घाणेरड्या, त्या ऐकल्यानंतर स्वाभाविक आहे स्वाभिमान यांचा जागृत झाला। वाईट कोणालाही वाटेलच ना, आपण त्या गटात आहोत तरी देखील हा माणूस आता इतकं अभद्र आणि घाण बोलतो आपल्याबद्दल हे कळल्यानंतर कोण जाणार यांच्याकडे परत? नव्यानं तर लोक काही जात नाहीयेत, जे आहेत तेच यांना सोडून चाललेले आहेत। आणि आता हे प्रभू श्री रामावर आमची कशी श्रद्धा आहे हे सिद्ध करण्यासाठी यांचं
तिकडे ते रामरक्षा वगैरे म्हणणं चालू आहे तिथे. आता खरंच आदित्य ठाकरेला रामरक्षा येत असेल का? नाईट लाईफ मध्ये जगणारा मुलगा आहे तो. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. संजय राऊतांच्या तोंडात तर सतत शिव्याच असतात, त्यामुळे त्या तोंडातून रामाचं नाव निघेल याची शक्यता कमी आहे. राम आणि कृष्ण थोतांड आहे असं म्हणणाऱ्या सुषमा अंधारे सुद्धा तिथे. कशासाठी? रामरक्षा म्हणण्यासाठी. येत असेल का रामरक्षा यांना? माहिती तरी असेल का? हे तेच लोक आहेत ज्यांनी आधी हिंदुत्वाचा तिरस्कार केला मित्रांनो, रामाचाही तिरस्कार केलेला आहे. अयोध्येच्या राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचं यांना सगळ्यांना निमंत्रण होतं, मात्र हे गेले नाहीत. अयोध्या न्यासाचे पदाधिकारी जे आहेत तिथले ते यांना भेटायला मातोश्रीवर आपण येऊन गेले, पण यांनी भेट सुद्धा दिलेली नाही आणि अजूनही हे अयोध्येला गेलेले नाही. वरतून राऊत असं बोललेले आहेत की आम्ही लवकरच अयोध्येत जाणार आहोत आणि रामाची माफी मागणार आहोत. कशासाठी माफी का मागायची? म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्ही गुन्हा केलेला आहे, ज्या गुन्ह्याची तुम्हाला आता माफी मागायची, ज्या पापाची तुम्हाला आता माफी मागावी वाटती. पण कितीही नाक घासलं, कितीही माफी मागितली ना आता उपयोग होणार नाहीये. कारण लोकांच्या हे ढळढळीतपणे लक्षात आलेलं आहे की उद्धव ठाकरे हे केवळ ढोंग करत आहेत, रामाच्या नावानं हे सोंग करत आहेत आणि सहानुभूती मिळवण्याचा यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र हा यांच्या आधीच्या प्रयत्नांप्रमाणेच अयशस्वी ठरणार आहे. काहीही झालं की उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दोष देतात. आता अयोध्येच्या राम मंदिराचाच किस्सा घ्या. दानपेटीतून पैसे चोरीला गेले, यांनी लगेच नाव घेतलं अमित शहांचं आणि नरेंद्र मोदींचं. का? तर हे 6 खासदार विकत घ्यायचे होते म्हणे आणि ते पैसे इकडे वापरले. गरज काय? भारतीय जनता पक्षाला दानपेटीचे पैसे वापरायची गरज काय? त्यांच्याकडे काय निधी कमी आहे का? फंड कमी आहे का? आजच्या तारखेला सगळ्यात जास्त पार्टी फंड जर कोणाकडे असेल तर तो भाजपकडे आहे. यांच्याकडे पण नाहीये तेवढा. यांनी सगळं 25 वर्ष लुटमारा केलेली आहे, बीएमसी लुटून खाल्ली अख्खी, तो पैसा आहे यांच्याकडे. मित्रांनो, अंबानी, अदानी यांच्यावर हे सतत नाव ठेवतात, यांच्या नावानं खडे फोडत असतात, छाती पिटत असतात. नरेंद्र मोदी फक्त यांच्यासाठी काम करतात असं म्हणतात. मग खासदारच विकत घ्यायचे होते तर दानपेटीतले पैसे यांनी कशाला घेतले असते? अदानी आणि अंबानीकडून मागितले असते, त्यांनी सरळ हाताने दिले असते ना. पण ह्यांना गरजच नाहीये ते करण्याची. पहिल्यापासून यांचं 50 खोके ओके बोके चालू आहे. आता 50 खोक्यांवरून उडी मारून हे 100 खोक्यांवर आलेले आहेत. परत 100 खोक्यांचा आता आकडा बदलून 150 खोके सुद्धा करू शकतात. त्यामुळे हे विश्वासाच्या पात्र नाही राहिले. आता लोकांच्या मनातून हे पार उतरलेले आहे. आणि आता यांनी कितीही गाजावाजा करण्याचा प्रयत्न केला, कितीही आटापिटा करण्याचा प्रयत्न केला तरी गेलेली जी रया आहे ती परत मिळवता येणार नाहीये. कारण यांच्याकडे आता ग्राउंड लेवलला कामं करायला सैनिकच उरलेले नाहीयेत. उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. आता मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये म्हणजे कुठे कुठे गेले तर ते जे मराठवाड्यातले 4 खासदार आहेत त्या 4 खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन यांनी सभा घेतल्या, लोकांना भेटी दिल्या. सभा घेतल्या, भेटी दिल्या म्हणजे काय केलंय नेमकं? तेच रडगाणं. 100 खोके घेतले, गद्दारी केली, 100 खोके घेतले, गद्दारी केली. याच्या पलीकडे काहीच नाही. खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी 2019ला केलेली आहे हे सगळेच जण बोलतात. मात्र तरी सुद्धा उद्धव ठाकरे इतरांना गद्दार म्हणत चुकलेले आहे. हे रडगाणं नेहमीच झालेलं आहे उद्धव ठाकरेंचं. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे इथे, अयोध्येच्या रामललानं त्याचा करिश्मा दाखवून दिला. ज्या लोकांना राम आवडत नव्हता, जे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणत होते, ते आज रामरक्षा म्हणतात. हा रामाचाच करिश्मा आहे. पण यानं उपयोग काहीही होणार नाहीये. उद्धव ठाकरे यांनी आता सरळ सरळ त्यांचा जुना फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू करायला हरकत नाहीये. कारण असंही त्यांचं राजकारण संपल्यात जमाय. आता टोटल 3 खासदार उरलेले आहेत, 20 आमदार, त्याच्यापैकी 14 फुटणार. नगरसेवक जे आहे ते कधीही उड्या मारू शकतात शिंदे सेनेमध्ये.
सगळीकडून हे कोंडीत सापडलेले आहे आणि आता पर्याय उरलेला नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता फोटोग्राफीच करावी. नितेश राणे यांनी तर टीका सुद्धा केलेली आहे की उद्धव ठाकरे यांनी सरळ सरळ आता फोटोग्राफी करावी, कारण आता लग्नाचा वगैरे सीझन आहे, गौरी गणपती पण येत आहेत. शेवटी कितीही झालं तरी बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, त्यांना ऑर्डर देऊया आपण, वाटल्यास तर मी देतो 4 ऑर्डर त्यांना, असं नितेश राणे बोललेले. म्हणजे बघा यांचं किती अधपतन झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रामरक्षा म्हणून, मारुती स्तोत्र म्हणून काही फरक पडणार आहे? ही जी गेलेली सगळी माणसं आहेत ही यांच्या ह्या बेगडी हिंदुत्वावर विश्वास ठेवतील असं वाटतं तुम्हाला? तुमचं नेमकं या घडलेल्या प्रकाराबद्दल काय मत आहे, या रामरक्षा आणि मारुती स्तोत्राबद्दल? कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. जाता जाता एक छोटीशी विनंती करून जात आहे. बघा, आता नुकताच आपल्या टीमने मराठवाड्याचा दौरा केलेला आहे. मराठवाड्यामध्ये अनेक गावं अशी आहेत जिथे पाऊसच पडलेला नाहीये. अजूनही दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. बेहाल आहे शेतकरी, त्याचं कुटुंब, त्याचे लेकरं, वृद्ध माता पिता, त्याचे गुरं. मित्रांनो, या सगळ्यांपर्यंत आपल्याला मदत पोहोचवायची आहे. त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमधले, त्यांच्या औषधोपचारांची सोय आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या भोजनाची सोय आपण सातत्याने करत आलेलो आहोत, इथून पुढेही करणार आहोत. मात्र यामध्ये तुमच्या पाठिंब्याची आणि सहकार्याची खूप नितांत आवश्यकता आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं, आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची रीतसर पावती आपल्याला बनवता येईल, त्याचा रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करता येईल. तुम्हाला सुद्धा कळवण्यात येईल की तुम्ही दिलेलं योगदान आपण नक्की कुठे आणि कसं वापरत आहोत. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवत पुढे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. महाप्रपंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.